अमरावती महानगरपालिकेच्या प्रशासकीय कारकिर्दीमध्ये तत्कालीन आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर, देविदास पवार व सनसनर विभागाच्या अधिकाऱ्यांनी अमरावती शहरामधील खेळाचे मैदान, प्राथमिक शाळेचे आरक्षित भूखंड, भाजी बाजार आरक्षित भूखंड, उद्यानाचे आरक्षित भूखंड, प्रसूतीगृह, रुग्णालयाचे आरक्षित भूखंड व प्राथमिक शाळेचे आरक्षित भूखंडचे आरक्षण रहिवासी क्षेत्रामध्ये आरक्षण बदलण्यात आले आहे। त्यामुळे अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्ये आता कोणत्याही प्रकारचे नागरिकांना सुविधेकरिता, मुलांच्या खेळण्याकरिता मैदान, वृद्ध नागरिकांकरिता उद्यान, विद्यार्थ्यांकरिता शासकीय शाळा व बेरोजगार करिता भाजी बाजाराचे ओटे किंवा दुकाने शिल्लक राहिलेले नाही। अमरावती मनपाच्या सनसनर विभागाच्या अधिकाऱ्यांनी व बिल्डर्स यांनी साठगाठ करून अमरावती मनपा क्षेत्रामधील सर्व आरक्षित भूखंड डीपी नियम धाब्यावर ठेवून आरक्षित भूखंडाचे श्रीखंड खाणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी विनंती अमरावती शहर नागरिक कृती समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे। अमरावती महानगरपालिकेने 2019 मध्ये सर्वसाधारण सभेमध्ये एक समिती गठीत करण्यात आली होती आणि त्या समितीच्या माध्यमातून आपण प्रारूप विकास योजना म्हणजे प्रारूप विकास योजना दुरुस्ती म्हणून एक आपण या महानगरपालिका झोन क्रमांक 2 मध्ये म्हणजे आपल्या शहराच्या विकास योजनेअंतर्गत म्हणजे किती डीपी आहे, म्हणजे किती आरक्षण आहे, जसं उदाहरणार्थ बगीचाचं आरक्षण, मैदानाचं आरक्षण किंवा दवाखान्याचं आरक्षण किंवा उद्यानाचं आरक्षण, असे वेगवेगळे आपल्या डीपी प्लॅनमध्ये वेगवेगळे आरक्षण असतात आणि त्या आरक्षणाच्या संदर्भात आपण चर्चा करून नागरिकांच्या हरकती घेऊन तो प्रस्ताव आपण शासनाला पाठवलेला आहे 2019 मध्ये। परंतु प्रशासकीय कार्यकाळामध्ये म्हणजे 2022 पासून आज तारखेपर्यंत एडीटीपीने आणि तत्कालीन मनपा आयुक्तांनी शहरामधील संपूर्ण शहरामधील खेळाचे मैदान, प्राथमिक शाळाचे आरक्षण, तुमच्या बगीचाचे आरक्षण, इतर म्हणजे सब्जी मार्केटचे आरक्षण, हे सर्व आरक्षण त्यांनी काय केले, नियम धाब्यावर ठेवून ते आरक्षण काढण्यात आले आणि बिल्डरांना देण्यात आले, ते प्रख्यात बिल्डर गावातले। आणि त्यात महत्त्वाचा विषय म्हणजे कसं आहे की एक महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार आपण कोणची जनरल बॉडी असो किंवा प्रशासक असो, आपण आमसभा महिन्यातून एकदा घेतल्या जाते, हा नियम आहे। म्हणजे बीपीएमचे ऍक्ट आहे की आमसभा ही महिन्यातून एकदा घेतली जाते, स्टँडिंग कमिटी हे महिन्यातून 4दा घेतली जाते, शहर सुधारची सभा हे महिन्यातून एकदा घेतली जाते। परंतु यांनी काय केलं, एका महिन्यात 5-5 आमसभा घेतल्या हे आरक्षण काढण्याकरिता आणि ते प्रस्ताव मंजूर केले आणि ते प्रश्न शासनाला पाठवले। म्हणजे किती चुकीच्या पद्धतीने, किती षडयंत्र करून त्यांनी शहराच्या प्रख्यात बिल्डरांना गावातले सर्व आरक्षित भूखंड देऊन टाकले। म्हणजे आता भविष्यामध्ये या समजून घ्या, एखाद्या म्हणजे युवकांना खेळाचं मैदानाची गरज भासली तर आपल्याकडे मैदान नाही, आपल्याकडे बगीचाची व्यवस्था नाही, आपल्याकडे दवाखान्याची व्यवस्था नाही। प्रत्येक 50,000 पॉप्युलेशन मागे एक दवाखाना, एक बगीचा, एक मैदान असणे हा म्हणजे नियम आहे, विकास योजनेअंतर्गतचा नियम आहे। परंतु त्या आज आपली अशी परिस्थिती झाली की महानगरपालिकेचं एकही मैदान आपल्या अमरावती शहरामध्ये शिल्लक नाही आहे। महानगरपालिकेचे जुने दवाखाने होते ते शिल्लक आहे। अनेक प्राथमिक शाळा ज्या आपण डीपी प्लॅन नियोजित केला होता तो त्यांनी हा रद्द करून तो त्यांना बिल्डरला देण्यात आला। असे मी पुरावेसहित ते पूर्ण प्रकरण बाहेर काढलं की एकेका महिन्यामध्ये कोणत्या तारखेला कोणता प्रस्ताव मंजूर झाला। आणि विशेष बाब म्हणजे अशी की प्रस्ताव मंजूर करत असताना त्याच्यावर आयुक्त म्हणजे तत्कालीन आयुक्त, प्रशासक किंवा नगर सचिवची सही नाही आहे। नियम असा आहे, कोणची आमसभा घेत असताना आपण त्या ठिकाणाचा उल्लेख केला पाहिजे, वर्तमानपत्रामध्ये नोटिफिकेशन काढून त्या प्रस्तावामध्ये संबंधित विभागाचे अधिकारी असले पाहिजे, तो प्रशासकीय विषय त्या आमसभेमध्ये असला पाहिजे। हे सर्व नियम असून आपण त्या संदर्भात रिझर्वेशन काढत असलं एक नोटिफिकेशन काढतो आपण आणि नोटिफिकेशन काढून त्या भागामधले ज्या नागरिक आहेत त्यांना आपण बोलतो की तुमची काही जर आपत्ती असेल किंवा हरकत असेल तर तुम्ही सुनावणीसाठी उपलब्ध आहात। त्यांनी हे कोणतीच प्रक्रिया न काढता एका दिवसामध्ये 60 रिझर्वेशन काढले। किती? 60 म्हणजे मी तुम्हाला प्रेस नोटला लावलेला 4/1/2024
5/1/2024, 26/1/2024, 12/1/2024, 29/1/2024 या 5 आमसभा एका दिवसात घेण्यात आल्या, एका महिन्यात घेण्यात आल्या. यांनी 72 प्रस्ताव काढले रिझर्वेशनचे. किती 72 प्रस्ताव. हा महाराष्ट्रामधला इतिहास असत. इतक्या मोठ्या प्रमाणात भूखंड भ्रष्टाचार करण्याचा हा पहिला प्रकार असेल कदाचित. म्हणून त्या संदर्भात आम्ही माननीय खासदार बलवंतराव वानखडे यांच्याकडे तक्रार केली. त्यांच्या माध्यमातून प्रधान सचिव राज्याचे त्यांना केली, विभागीय आयुक्तांना केली, लोकशाही दिनमध्ये केली. वारंवार आम्ही तक्रार केली, परंतु तक्रार संदर्भात आतापर्यंत कोणी याची गंभीर दखल घेतली नाही. अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती.